नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य चॅनलवर। आजचा हा व्हिडिओ केवळ एक सामान्य राशी भविष्य नाही, तर तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो। जर तुमची रास मिथुन असेल किंवा तुमच्या घरात कोणाची रास मिथुन असेल तर हा व्हिडिओ देवाचे संकेत समजून शेवटपर्यंत पहा। ज्योतिषशास्त्रानुसार जुलै महिन्यामध्ये अवकाशात अशा काही मोठ्या ग्रहांची उलाढाल होत आहे जी गेल्या अनेक वर्षात झालेली नाही। तुमच्या राशीचा स्वामी बुध, भाग्याचा कारक गुरु आणि पराक्रमांचा कारक मंगळ यांची अशी काही युती होत आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात 5 महाबदल घडून येणार आहेत। पण थांबा, ज्योतिषशास्त्र केवळ चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी नाही, तर अनेकदा आपले ग्रह खूप बलवान असतात, नशीब द्यायला तयार असते, पण तरीही आपल्या पदरात अपयश पडते। याचे कारण काय? याचे कारण आहे तुमच्या अवतीभोवती असलेली नकारात्मक ऊर्जा आणि तुमच्या घरातील काही छुपे वास्तुदोष। होय, आजपर्यंत तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केले असेल, पण आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त ग्रहांचे शुभ अशुभ फलच पाहणार नाही, तर तुमच्या प्रगतीला खीळ घालणारे ते घरातील गंभीर दोष कोणते आहेत आणि त्यावर कोणते जालिम उपाय करायचे आहेत हे सुद्धा अगदी सविस्तर पाहणार आहोत। चला तर मग पेन आणि डायरी घेऊन बसा आणि समजून घ्या जुलै महिन्याचा हा संपूर्ण महालेखाजोखा। करिअर, नोकरी आणि व्यवसाय। मित्रांनो, सर्वात आधी चर्चा करूया तुमच्या करिअर आणि नोकरीबद्दल। मिथुन राशीच्या जातकांसाठी जुलै महिन्याचा पूर्वार्ध म्हणजेच 1 ते 15 जुलै हा काळ अत्यंत धावपळीचा आणि परीक्षा घेणारा ठरेल। दशम स्थानाचा स्वामी आणि तुमच्या राशीतील ग्रहांची दृष्टी यामुळे ऑफिसमध्ये तुमच्यावर कामाचा ताण अचानक वाढू शकतो। तुमच्या कामात चुका काढणारे लोक सक्रिय होतील, पण घाबरण्याची गरज नाही। 16 जुलैनंतर जेव्हा ग्रहांचे राशी परिवर्तन होईल तेव्हा परिस्थिती पूर्णपणे पालटणार आहे। नोकरी करणाऱ्यांसाठी जे लोक बऱ्याच दिवसांपासून प्रमोशन किंवा पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना या महिन्याच्या उत्तरार्धात अत्यंत आनंदाची बातमी मिळेल। तुमचे वरिष्ठ जे आत्तापर्यंत तुमच्या कामाकडे दुर्लक्ष करत होते ते स्वतःहूनच तुमच्या कामाचे कौतुक करतील। नवीन नोकरीचा शोध। जर तुम्ही बेरोजगार असाल किंवा सध्याच्या नोकरीला कंटाळून नवीन संधी शोधत असाल तर IT, बँकिंग किंवा शिक्षण आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना नामांकित कंपन्यांकडून मोठ्या पॅकेजच्या ऑफर्स मिळतील। व्यवसाय आणि बिझनेस। व्यापाऱ्यांसाठी हा महिना बंपर लॉटरी लागल्यासारखा ठरू शकतो। जर तुमचा भागीदारीत बिझनेस असेल तर जुने मतभेद मिटतील, बाजारात तुमची पत वाढेल। किरकोळ व्यापाऱ्यांपेक्षा घाऊक बिझनेस करणाऱ्यांना या महिन्यात प्रचंड ऑर्डर मिळतील। फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही नवीन करारावर सही करताना कागदपत्रे दोनदा नीट वाचा। घाई गडबडीत घेतलेला निर्णय नुकसान ठरू शकतो। आर्थिक स्थिती आणि धनलाभ। आता वळूया त्या विषयाकडे ज्याची तुम्ही सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत होता, तुमची आर्थिक बाजू। मिथुन राशीच्या धनस्थानाचा विचार केला तर जुलै महिना तुमच्यासाठी कुबेराचा खजिना उघडणारा ठरू शकतो, पण त्याला एक अटीची जोड आहे, अचानक धनलाभ। या महिन्यात अचानक धनलाभाचे मोठे योग आहेत। जर तुम्ही कुठे जुनी गुंतवणूक केली असेल, शेअर्स आणि म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावले असतील तर तिथून तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळेल। जुनी येणी वसूल होणार। बऱ्याच वर्षापूर्वी तुम्ही कोणाला तरी हातउसने पैसे दिले असतील आणि ते पैसे बुडाले असते, तुम्हाला वाटत असेल तर ते पैसे आता या महिन्यात काहीतरी चमत्कार होऊन तुमच्याकडे परत येतील। खर्चांवर नियंत्रण आवश्यक। एकीकडे उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होत असताना दुसरीकडे राहूच्या प्रभावामुळे तुमचे अनावश्यक खर्च सुद्धा वाढणार आहेत। घरगुती उपकरणांची खरेदी, विनाकारण प्रवास किंवा मोजमजेवर होणारा खर्च होऊ शकतो। जर तुम्ही या खर्चावर नियंत्रण ठेवले नाही तर महिनाअखेरीस आलेला पैसा कसा वाहून गेला हे तुम्हालाही समजणार नाही। त्यामुळे बजेट बनवूनच पुढे जा।
नातेसंबंधांच्या बाबतीत हा महिना मिथुन राशीसाठी कधी ऊन तर कधी सावली असा ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात सुरुवातीला काही किरकोळ वाद विवाद होऊ शकतात. वैवाहिक जीवन मंगळाच्या चतुर्थ दृष्टीमुळे जोडीदारासोबत छोट्या गोष्टींवरून जसे की घरातील खर्च किंवा मुलांचे शिक्षण यावरून मतभेद होऊ शकतात. मिथुन राशीच्या लोकांची जीभ खूप धारदार असते, त्यामुळे रागाच्या भरात असे शब्द बोलू नका ज्यामुळे जोडीदाराचे मन दुखावेल. 20 जुलैनंतर पती पत्नीमधील प्रेम वाढेल आणि तुम्ही मिळून एखादी नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. प्रेमसंबंध जे तरुण प्रेमसंबंधात आहेत त्यांच्यासाठी हा महिना संमिश्र आहे. तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. आपल्या पार्टनरवर संशय घेण्याऐवजी थेट संवाद साधा. महिन्याच्या शेवटचा आठवडा प्रपोज करण्यासाठी किंवा लग्नाची बोलणी पुढे नेण्यासाठी उत्तम आहे. सामाजिक प्रतिष्ठा समाजात आणि नातेवाईकांमध्ये तुमचे वजन वाढेल. तुमच्या सल्ल्याचा लोक महत्त्व देतील. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचे विशेषतः वडिलांचे आरोग्य सुधारेल आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळवून देतील. शरीर हेच आपले पहिले सुख आहे, त्यामुळे जुलै महिन्यात मिथुन राशीच्या लोकांनी आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. ग्रहमान असे दर्शवत आहे की या महिन्यात तुम्हाला कामाच्या व्यापामुळे प्रचंड मानसिक थकवा जाणवेल. शारीरिक व्याधी मिथुन राशीच्या लोकांना जुलैच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात पोटांचे विकार, गॅस, अपचन किंवा उष्णतेचे त्रास जाणवू शकतात. महिलांना हाडाचे किंवा पाठीचे दुखणे उद्भवू शकते. मानसिक आरोग्य राहू आणि शनीच्या प्रभावामुळे रात्रीची झोप उडणे, विनाकारण चिंता वाटणे किंवा भीती वाटणे असे प्रकार घडू शकतात. यासाठी दररोज सकाळी किमान 15 मिनिटे ध्यान किंवा प्राणायाम करणे अनिवार्य आहे. प्रवासात सावधानता जर तुम्ही या महिन्यात लांबच्या प्रवासाला जात असाल तर स्वतः वाहन चालवणे टाळा. वाहनाचा वेग मर्यादित ठेवा. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करताना अत्यंत सावध राहा, कारण किरकोळ दुखापत किंवा अपघाताचे योग दिसत आहेत. घरातील गुप्त वास्तू दोष प्रगतीचे सर्वात मोठे शत्रू मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या अशा भागाकडे आलो आहोत जो तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करणार आहे. अनेकदा आपण देवाचे सर्व करतो, कुंडलीत ग्रहही चांगले असतात, पण तरीही घरात गरिबी राहते, पैसा टिकत नाही. याचे कारण तुमच्या घरात असलेले वास्तुदोष असू शकतात. मिथुन राशीच्या जातकांच्या घरामध्ये खालील दोष प्रामुख्याने आढळतात. तुम्हीही तुमच्या घरात हे दोष आहेत का ते आत्ताच तपासा. ईशान्य कोपऱ्यातील कचरा किंवा जड वस्तू घराची ईशान्य दिशा ही कुबेर आणि महादेवाची दिशा मानली जाते. मिथुन राशीचा संबंध बुद्धीशी आहे. जर तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात चपलाचे कपाट, डस्टबिन किंवा लोखंडाचे जड सामान असेल तर तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा संपून जाते. यामुळे घरात कधीही पैसा टिकत नाही आणि घरातील मुलांच्या अभ्यासात मन लागत नाही. बंद पडलेली घड्याळे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू तुमच्या घरात किती अशी घड्याळे आहेत जी बंद पडली आहेत, किती जुने मोबाईल रिचार्ज किंवा चार्जर किंवा बल्ब तुम्ही कपाटात कोंबून ठेवले आहेत, हे सर्व राहू आणि शनीचे कारक आहेत. जोपर्यंत हा कचरा घरात राहील तोपर्यंत तुमच्या प्रत्येक कामात शेवटच्या क्षणी अडथळे येतच राहतील. किचनमधील नळातून पाणी गळणे जर तुमच्या स्वयंपाकघरात किंवा बाथरूममध्ये एखादा नळ खराब असेल आणि त्यातून टिप टिप पाणी गळत असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार हा सरळ लक्ष्मीचा अपमान आहे. नळातून गळणारे पाणी हे तुमच्या घरातून वाहून जाणाऱ्या पैशाचे प्रतीक आहे. यामुळे कर्ज वाढते. मुख्य दरवाजासमोरील अडथळे घराच्या मुख्य दरवाजासमोर जर अंधार असेल किंवा तिथे कचरा टाकला जात असेल तर घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकते. मुख्य दरवाजा हा लक्ष्मीच्या स्वागताचा मार्ग आहे. तो नेहमी स्वच्छ आणि
प्रकाशमान असावा. संकट निवारण आणि यश प्राप्तीचे महाउपाय. हे सर्व दोष आणि ग्रहांचे अशुभ परिणाम नष्ट करण्यासाठी मी तुम्हाला अत्यंत सोपे आणि जालीम उपाय सांगत आहे, जे जुलै महिन्याच्या पहिल्या बुधवारपासून तुम्हाला सुरू करायचे आहेत. पहिला उपाय आहे बुध ग्रह बलवान करणे. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. दर बुधवारी सकाळी आंघोळ करून गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जुडी अर्पण करा आणि ओम गणपताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. बाप्पाला मोदक किंवा बुंदीच्या लाडूचा भोग चढवा. उपाय दुसरा, आर्थिक समृद्धीसाठी. दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य पायऱ्यासमोर किंवा तुळशीजवळ गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दिव्यात 1 चिमूटभर हळद टाका. यामुळे वास्तुदोष दूर होतात. उपाय तिसरा, नकारात्मक ऊर्जा नष्ट करणे. आठवड्यातून एकदा, विशेषतः शनिवारी, संपूर्ण घरात भीमसेनी कापूर जाळा. लवंग आणि थोडी मोहरी एकत्र करून त्याचा धूर करा. हा धूर घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये फिरवा. यामुळे घरातील भांडणे मिटतील आणि शांतता लाभेल. उपाय चौथा, भाग्यवृद्धीसाठी. रोज सकाळी पहिली पोळी गौमातेला खायला द्या आणि पक्ष्यासाठी गच्चीवर किंवा अंगणात धान्य आणि पाण्याची सोय करा. यामुळे नवग्रह शांत होतात. तर माझ्या मिथुन राशीच्या मित्रांनो, जुलै महिना तुमच्यासाठी अनेक सुवर्णसंधी घेऊन येत आहे. गरज आहे ती फक्त आळस सोडून कामाला लागण्याची आणि मी सांगितलेले वास्तुदोष घरातून हद्दपार करायची. नशीब नक्कीच तुमच्या दारात उभे आहे. फक्त त्याला योग्य कर्माची साथ द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला तुमच्या घरात यातील कोणता दोष आढळला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये जय गणेश किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून देवाची कृपा तुमच्यावर राहील. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील. हा व्हिडिओ तुमच्या सर्व मिथुन राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा. धन्यवाद. तुमचा जुलै महिना आनंदाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.